नुकताच मुंबईमध्ये संघाला 100 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त एक कार्यक्रम पार पडला। या कार्यक्रमात अनेक सेलिब्रिटीजनी उपस्थिती लावली होती। विशेषतः या सेलिब्रिटीजना कुणी बोलवलं, ते काय बोलले, सेलिब्रिटीज कोणते सेलिब्रिटीज आले आणि कोणते नाही आले, कोणाला आमंत्रण होतं कोणाला आमंत्रण नव्हतं, अशा अनेक मुद्दे या निमित्तानं चर्चेले गेले। पण त्याहीपेक्षा अधिक चर्चा झाली ती सलमान खानची या कार्यक्रमाला असलेल्या उपस्थितीची। सलमान खानच्या उपस्थितीवरून राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीका होताच भाजपचे नितेश राणे यांनी या मुद्द्यावर भाष्य केलं। त्यांनी असं म्हटलं की सलमान खान हा ठाकरेंपेक्षा अधिक हिंदुत्ववादी आहे। हे कमी होतं की काय? राज ठाकरेंनी सुद्धा या कार्यक्रमावरून एक भाष्य केलंय। विशेषतः सरसंघचालक मोहन भागवतांनी भाषिक वादासंबंधात जे वक्तव्य केलं त्या वक्तव्यावर राज ठाकरेंनी तिखट प्रतिक्रिया दिली आहे। राज ठाकरेंचं असं म्हणणं आहे की इथले राजकारणी हे लिबलिबीत करण्याचे असल्यामुळे भागवतांसारख्यांची अशी हिंमत होते। नेमका हा वाद काय? राज ठाकरे, सलमान खान आणि संघाच्या या सगळ्या कार्यक्रमाबद्दल हा स्पेशल रिपोर्ट पाहूया। भाषेच्या आधारावर भेदभाव म्हणजे एक स्थानिक आजार। सरसंघचालक मोहन भागवत यांचं वक्तव्य। इथले सत्ताधारी लिबलिबीत करण्याचे आहेत म्हणून भागवतांची हिंमत होते। राज ठाकरे यांचा पलटवार। संघाचा मुंबईतला 2 दिवसांचा कार्यक्रम संपला, पण संघाच्या कार्यक्रमाला कोण आलं, कोण काय बोललं, का बोललं यावरून आता वाद सुरू झाले आहेत। संघाच्या कार्यक्रमातल्या व्याख्यानात सरसंघचालक मोहन भागवतांनी भाषेबद्दलच्या वादाबाबत एक वक्तव्य केलं। भाषेच्या आधारावर वाद हा एक स्थानिक आजार आहे असं भागवत यांनी म्हटलंय। तो कि समाज में भाषा के आधार पर भेदभाव है ऐसा नहीं है। ये तरह तरह की बातें उभाड़ी जाती है तब कुछ लोगों से हो जाता है, लेकिन सब मराठी लोग तलवार लेके बाहर आए और सब अन्य भाषी लोग भाले लेके बाहर आए ऐसा नहीं है। और बाकी समाज ने ध्यान में रखना कि ये बातें फैले नहीं, लोकलाइज रहे, जहां है वहां जिनकी है उनकी उनके तक सीमित रहे, ये आम बात न बन जाए। इसके लिए हम सब लोगों ने मिलते रहना चाहिए। भाषाभाषी लोगों के घर में जाना चाहिए, उनको अपने घर में बुलाना चाहिए, सुख दुख में भागदौड़ करनी चाहिए। भाषेबद्दल मोहन भागवतांनी केलेल्या या वक्तव्याला राज ठाकरे यांनी कडाडून विरोध केला। राज ठाकरे म्हणतात, भाषेबद्दलचं प्रेम, प्रांताबद्दलचं प्रेम हा जर भागवतांना आजार वाटत असेल तर त्यांच्या निदर्शनास हे आणून देऊ इच्छितो की हा आजार या देशातील बहुसंख्य राज्यांमध्ये आहे। ही भावना नक्की काय आहे हे कधी भागवतांनी समजून घेतली आहे का? मराठी माणूस सहनशील आहे पेक्षा इथले सत्ताधारी लिबलिबीत करण्याचे आहेत म्हणून भागवतांची हिंमत होते। मुळात स्वतःला अराजकीय संघटना म्हणून घेणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं या भानगडीत मुळात पडायचंच कशाला? संघाच्या कामाबद्दल आमच्या मनात आदर आहे, पण म्हणून अप्रत्यक्ष राजकीय भूमिका घेण्याच्या भानगडीत पडू नये। आणि पडायचंच असेल तर देशभरात हिंदी, जी मुळात राष्ट्रभाषा नाही, लादणाऱ्या सरकारचे कान उपटून दाखवा आणि मग आम्हाला समरसतेच्या गोष्टी शिकवा। असो, तुम्ही काय करावं हे तुमच्यापाशी। आमच्यासाठी मराठी भाषा आणि मराठी माणूस हे अंतिम सर्वोच्च प्राधान्य आहे। या देशात भाषिक आणि प्रांतिक अस्मिता या राहणारच, तशाच त्या महाराष्ट्रात देखील राहणारच। हे आमचं सत्व आहे आणि त्याबद्दल जेव्हा जेव्हा असे प्रसंग उभे राहतील तेव्हा तेव्हा महाराष्ट्र द्वेषानं उभा राहील। भाषा हा अस्मितेचाच विषय आहे, त्याच्यामध्ये दुसरं तिसरं काही नाही। आणि भाषाच्या अस्मितेवर अख्ख्या जगात जी युद्ध झालेली आहेत, आज बांगलादेशचं जे युद्ध झालं किंवा भारताने जे बांगलादेशला मदत केली आणि बांगलादेश स्वतंत्र झाला पाकिस्तानपासून, दोघेही मुसलमान देश होते ना, मुस्लिम देश होते, धर्माचे देश होते, एकाच धर्माचे देश होते, तरी ते वेगळे झाले। ते भाषिक अस्मितेच्या मुद्द्यावर वेगळे झाले। तर भाषेच्या या वादात ठाकरेंच्या शिवसेनेनंही राज ठाकरेंचीच बाजू घेतली आहे। एक लक्षात घ्या, भाषेसाठी नाही लढायचं तर मग कशासाठी लढायचं? हा देश का निर्माण झाला? भाषावर प्रांतरचना का निर्माण केली संविधानानुसार? आणि तुमच्या संघाचीच भूमिका आहे की प्रत्येक प्रादेशिक भाषा ही राष्ट्रभाषा आहे। हे भागवत साहेबांच्या कानावर गेलेलं दिसत नाही। त्यांच्या संघाची भूमिका, त्यांच्या संस्थेची संघटनेची भूमिका, देश, राष्ट्र
संघटित आणि एकत्र करण्यामध्ये भाषांचं फार मोठं योगदान आहे. भाषेबरोबरच या कार्यक्रमाला कोण आलं, कोण गेलं, सेलिब्रिटी का आले यावरही आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत. संघाच्या या कार्यक्रमाला अभिनेता सलमान खान, विकी कौशल, रणबीर कपूर, शिल्पा शेट्टी, रवीना टंडन, अनन्या पांडे, जॅकी श्रॉफ, करण जोहर, मधुर भांडारकर, अदनान सामी, महेश मांजरेकर, सुबोध भावे, सुनील बर्वे, रुपाली गांगुली असे अनेक सेलिब्रिटी उपस्थित होते. याबद्दल राज ठाकरे म्हणाले, मोहन भागवतांना एक गोष्ट सांगू इच्छितो की ती सर्व मंडळी तुमच्या प्रेमाखातर आली नव्हती, तर ती नरेंद्र मोदी यांच्या सरकारी भीतीमुळे आली होती. नाहीतर आजवर का कोणी या असल्या रटाळ प्रवचनांना आले नाहीत. त्यामुळे ती मंडळी आपल्यासाठी आली होती या गैरसमजातून प्रथम आपण बाहेर या. संघाच्या कार्यक्रमाला आलेल्या सेलिब्रिटींवर जे जे टीका करतायत त्यांच्यावर मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदेंनी जोरदार पलटवार केला. माझं तर अगदी स्पष्ट मत आहे की ज्या लोकांना निमंत्रण मिळालं नाही त्यांना वाईट वाटतंय आणि म्हणून ज्यांना निमंत्रण मिळालं त्यांच्यावर ते टीका करतायत. मला असं वाटतं की संघाचे 100 वर्ष पूर्ण झाले. 100 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल संघाच्या संदर्भात लोकांना वाद अपवाद किंवा स्पष्ट माहिती मिळावी, लोकांच्या मनातले प्रश्न दूर व्हावेत. सलमान खान काय भारतीय नाही का? सलमान खान भारतीय नाहीये का? तो पण देशभक्त आहे. सलमान खान देखील आपला भारताचा नागरिक आहे. त्यामुळे RSSच्या कार्यक्रमाला गेला म्हणून काय म्हणजे असं काय चुकीचं काय? संघाच्या कार्यक्रमाला सलमान खान उपस्थित होता. त्यामुळे सलमान खान हा तर ठाकरेंपेक्षा जास्त हिंदुत्ववादी असल्याचं नितेश राणे यांनी म्हटलंय. अरे सलमान खान उद्धव ठाकरेपेक्षा जास्त हिंदू आहे, कळलं ना? ते उद्धव ठाकरेला आता तपासायची गरज आहे, तो खरंच हिंदू राहिला आहे का? सलमान खाननी किमान तिथे उपस्थित राहण्याची हिंमत तरी दाखवली. पण उद्धव ठाकरे कधी राहुल गांधीच्या समोर कधी स्वतःच्या वडिलांना हिंदू हृदय सम्राट बोलण्याची तरी हिंमत दाखवेल का? सलमानने उत्तर द्यायला पाहिजे. सलमान खान हिंदू, मग याचं उत्तर सलमान खाननी द्यायला पाहिजे ना. मी तर म्हणत नाहीये सलमान खान हिंदू आहे का मुसलमान आहे किंवा काय. जर त्यांना जर वाटत असेल सलमान खान हिंदू आहे असं नितेश राणेंचं म्हणणं आहे, तर सलमान खाननी हे स्पष्ट केलं पाहिजे. नाही, त्याच्यात कधी असं म्हणतात ठाकरेंपेक्षा जास्त सलमान खान हिंदू आहे. मला असं वाटतं आमचं हिंदुत्व काय आहे आणि काय नाही हे आम्ही वेळोवेळी दाखवलंय. आम्हाला कुठल्याही नितेश राणेसारख्या लोकांच्या सर्टिफिकेटची गरज नाही. राज्यात शाळेत हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून वातावरण तापलं. राज ठाकरे हिंदी सक्ती विरोधात आक्रमक झाले आणि त्यावरूनच ठाकरे बंधूंची युतीही झाली. तिथूनच पुढे मुंबई महापालिकेसाठी मराठी विरुद्ध अमराठी अशी लढाई सुद्धा सेट झाली आणि ती लढाई अखेर भाजपनं जिंकली. त्यानंतर आता भागवतांनी पुन्हा भाषेच्या वादाला आजार म्हणून विषय आणखीनच पुढे नेला. त्यामुळे राज ठाकरे प्रादेशिक अस्मितेवर पुन्हा आक्रमक झाले. आता हा वाद पुढे कुठल्या वळणावर जातो पाहूया. अक्षय कुडकेलवार, NDTV मराठी, मुंबई.